दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर इथं श्री सोमेश्वर आणि श्री बनसिद्धेश्वर यात्रा महोत्सव 12 ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील ग्रामदैवत श्री सोमेश्वर आणि श्री बनसिद्धेश्वर यांच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील ग्रामदैवत श्री सोमेश्वर आणि श्री बनसिद्धेश्वर यांचा वार्षिक यात्रा महोत्सव सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। सोमवार दिनांक 12 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत यात्रा महोत्सव रंगणार असून या निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। यात्रेच्या मुख्य काळात नंदीध्वज अभिषेक, निमज्जन आणि नंदीध्वजांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। महोत्सवातील विशेष आकर्षण असलेला भोगी आणि अक्षता सोहळा दुपारी 1 वाजता पार पडेल। त्यानंतर दुपारी 3 पासून लोककलेचा वारसा जपणारा कलगी तुऱ्याचा सामना रंगणार आहे। श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून त्यामध्ये सारवाड भाऊलीसह होम हवनचा विधी पार पडणार आहे। या भक्तिमय वातावरणात भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्यांचा फड भरवण्यात येणार आहे। या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत। तसंच यात्रेनिमित्त रात्री नाटकाचा प्रयोगही आयोजित करण्यात आला आहे। या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ सर्व भाविकांनी आणि नागरिकांनी घ्यावा असं आवाहन हत्तूर येथील यात्रा पंच कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे। यात्रेच्या नियोजनासाठी कमिटीचे सदस्य आणि ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत। तीर्थक्षेत्र मौजे हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे सालाबादाप्रमाणे श्री सोमेश्वर बनसिद्धेश्वर यात्रा संपन्न होत आहे। यानिमित्त मी असे भक्तांना आवाहन करू इच्छितो की यात्रेचा कार्यक्रम असा आहे की दिनांक 12/1/2026 रोजी नंदीध्वजाची निमज्जन कार्यक्रम व अभिषेक कार्यक्रम व गावात मिरवणुकीनं मानकऱ्याच्या घरी स्थानापन्न होणार आहेत। आणि 13/1/2026 रोजी सालाबादाप्रमाणे नंदीध्वजाची मानकऱ्याच्या घरातून श्री सोमेश्वरच्या पादगट्टी येथे विविध अक्षता सोहळा समारंभ पार पाडण्यात येणार आहे। अक्षता सोहळ्यानंतर मिरवणुकीने नंदी काठ्या मानकऱ्यांच्या घरी स्थानापन्न होणार आहेत। त्याचबरोबर दिनांक 14/1/2026 रोजी सकाळी ठीक 8 वाजता नंदीध्वज व पालख्यांचा सवाद्य मिरवणुकीने शीना नदी येथे जाऊन स्नान समारंभ होणार आहे। त्यानंतर तेथून परत रवाना होऊन या साधारणतः ठीक 4 वाजता नंदीध्वज व पालख्या मानकऱ्यांच्या घरी स्थानापन्न होणार आहेत। त्यानंतर सायंकाळी ठीक 6 वाजता विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड साहेब व दुसरे PI सुशांत वराळे साहेब यांच्या उपस्थितीत 6 वाजता सवाद्य मिरवणूक निघून साधारणतः 11 वाजेपर्यंत गावात मिरवणूक होऊन रात्री श्री सोमेश्वर बनसिद्धेश्वर मंदिरामध्ये 11:30 वाजता होम हवनाचा कार्यक्रम होणार आहे। आणि याचबरोबर दिनांक 15/1/2026 रोजी दुपारी 2 वाजता कर्नाटक महाराष्ट्रातून विविध मल्ल येणार आहेत। जंगी कुस्त्या होणार आहेत। 101 पासून साधारणतः 51,000 पर्यंतच्या कुस्ते आम्ही लावणार आहे। त्याचबरोबर सायंकाळी 5 वाजता 5 ते 7 वाजेपर्यंत नंदीध्वज मंदिरातून त्यांच्या मानकऱ्यांच्या घरी मिरवणुकीने स्थानापन्न होणार आहे। आणि ठीक सायंकाळी 6 वाजता सुंदर कन्नड सामाजिक नाटक आम्ही आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही या यात्रेच्या काळामध्ये श्री सोमेश्वर बनसिद्धेश्वर मंदिरामध्ये महाप्रसादाची सोय केलेली आहे।